मात्र त्यावर टाकायची फुले दारूच आधी बुडवा माझ्या अंतदे यात्रेत सर्वजण शुद्धीतच असावे मात्र चार खांदे तरी थोडेसे पिळलेच असावे मी मेल्यावर तुम्ही म्हणाल बरं झालं जोडा गेला मात्र दारू पिणारे म्हणतील आमचा जोडीदार गेला असं जीवन जगण्यापेक्षा मुलालाच मरायची भीती वाटते म्हणून थोडस काय तुमची ती दारू आणि काय ते दारू पुराण लोक इथं दारू पिऊन मरायले आणि मला दारूचं गुणगान सांगायले सांगितलं तुला पेपरात छापून आले पेपर वाचून बघा काय म्हणून 25 माणसं गेलीत म्हणून उद्यापासून बंद खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद काय काही निवडालेलं पेपर काय नाही माझ्या बाळाला बुद्धी सुटली नाही तर गळ्यात बांधली नाही तर कोणी बी पोरगी द्यायला तयार नव्हतं मला तुम्हाला अगं तुम्ही नुसतं हिरो नाही हिरो होंडा आहे हिरो होंडा आणि हिरो होंडाच काय तर पल्सर बुलेट अजून काय काय ते मी काय गाडी चालवणारा रायडर आहे काय नुसता रायडर नाही टंगडी वस्तात हात तुम्ही टंगडी वस्तात आणि ते कसं काय अगं पिल्यानंतर तुम्हाला शुद्ध तरी राहते का रात्री झोपल्यावर नुसत्या नाकात झाडीत असतात तुम्ही गाढवानी अगं मला रात्रीचं सपान पडतं आणि त्या सपनामध्ये मी हिरो होंडा कधी पल्सर कधी बुलेट गाड्याला किकार मारत असतो अगं तुमच्या त्या दारूपायी घरामध्ये सायकल नाही आणि काय तर म्हणे रात्री सपान पडतं आणि त्यामध्ये गाड्यांना किका मार तुम्ही अशाच कितीतरी किका मारू तुम्ही घरातल्या गोदड्या पार फाडून टाकल्या अशा किती गोदड्या शिवायच्या दरवर्षी म्हणते मी तुम्हाला पण देत नव्हतं गुपचूप बसावतं तुला काही वेगळं माहितीये का पैसे येऊन दादा मया संग लगीन कर किती पैसे लावला दादा बी म्हणायला लागले लगीन बी कर म्हणायला लागले तुला काय कळतं असे अवघड काम दादा भाऊ म्हणूनच करून घ्यावा लागतील वार वा दादा आणि तुमच्या त्या बहिणी बरं नाही ग बरं नाही उद्यापासून तू सगळ्याकडे बघत बस तसं नाही म्हणत हो मी मग अगं ते शेजारचे दादा साहेब आणि कस्तुराबाई बघा कसा सोन्यावानी संसार करतात आपण काही लोकांना करावं का तसं नाही म्हणत हो ते शेजारचे दादा साहेब कसं त्या कस्तुरीला ठेवता हे बघा म्हणते मी का तुला सोडून द्यायला का मी तुला सोडून घेतलंय ना अगं तसं नाही म्हणत हो
शांतीचं नाव आपलं करायचं नाही. 15 दिवस अहमदनगर आणि 15 दिवस गोव्याला काय त्या शांतीचं नाव लावली. अहो ती शांती नाही गो. एकदम ती शांती दिसते. शांतता म्हणायची मी शांतता. मी काय नापायलो का सुपर वाचून जागो सांग काय दिवा लावा त्यामुळे काय दिवा लावला? दर महिन्याला पगार झाला की नवीन साडी आणते. हिंगा घालून उचके नाटक आणते म्हणून सांगायचं ना. वय काय? निघा आणली का तुला साडी कोण आणली? जानकर तुम्ही जानकरांना सांगा कोण आणली तर. जानकर तुम्ही जानकरांना सांगा. वंडी करू नको जानकर तुम्ही जानकरांना आणली तर. सांगू सांगा. आता 17 ते 3 वर्ष होतात. काही लाज नाही का जीवाला? 3 वर्षाला एकदा साडी आणते काही वर्षाला. नदी का नार नको का मी मग कुठं निघालं? तू माहेरी गेली होती ना माहेरी गेलती तर सांगून गेलती का साडी आणू नका म्हणून. आणि तो ना काय? साडीचं मग? हा तुमच्या टप्प्या बापाने घेतलं होतं का साडीचं मग? झुमराचं असतं का साडीचं असतंय मग? साडीतलं काही कळतं का तुला नाही मला नाही. मी कुठं साडी नेसते? तुम्हीच नेसता ती साडी तुम्हालाच माहिती. काय काय साडीला जास्त चिपकून राहते काय काय साडीला पदरही नसते गाठही नसते. नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून नेसायचं बायकोच्या मनात आलं तर साडी सुपर वापरून साडी 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 आलं तर म्हणजे काय वाघ मारला का. अहो नुसती साडीच नाही म्हणत. दररोज दिवसाला सिनेमा बघायला घेऊन जाते. कोणाला कस्तुरीला. म्हणजे 8 दिवसाला हॉटेलमध्ये नेऊन कस्तुरीला खायला घालते. कस्तुरीला हो कस्तुरीला. कस्तुरीला रोज फिरायला घेऊन जाते गार्डनमध्ये. कस्तुरीला हो कस्तुरीला. तुम्ही कधीतरी नेता का? मला काय नको वाटतंय का रोज घेऊन फिरावं वाटतंय. पण तिच्या नवऱ्याला का नको लय मारेल मला बदल बदल. अगं तिला नाही म्हणू नको. मला म्हणते मला. मी गाडीवर सुरुवात करून दिला नाही ना. तुम्ही मला एकदा सांगा तुम्ही गावात सगळं काय का नाही? आता तर कमाल झाली ती तुम्ही गावात सगळं आहात का नाही? नाही तर काय करती तुम्ही दारू नाही सोडली तर मी तुम्हाला सोडून देईन. गुडघोड दारूसाठी हो बरोबर दारूसाठी. असा चांगला नवरा करती. चांगलं? चांगला मुलगा. नाही गुण चांगला. समजा मला सोडून देणार तर एकलीच राहती का. एकटी कशी राहिली? दुसरा करील. तुम्ही दारू भेसायला माझं ऐकलंच म्हणून. समजा दुसरा नवरा केला आणि देव कोणाला तर मग त्याची जीवाची 6 महिने वाट पाहणं दे. तिसरा करून तिसरा. देव कोणाला तर मग चौथा करते चौथा. आगे म्हणाले वर्षाला बघतायला नवरा म्हणजे तुला काय नगर तालुक्याचा अध्यक्ष वाटणारा काय हे मुलाला कसं दुखतंय? कसं दुखतंय बघायला? होय नाटका काय हा, ठेवा खरी ते चांगलं. लोकं गोळा करून हा, लोक गोळा करू नको. असं तुला पाहिल्यावर आणि तमाशा पाहिल्यावर लोक गोळा होणार नाही तर काय होईल हो? तुम्ही नाटकल्या घरी सुद्धा काय नाटक चांगलंय. हो, त्या लोकांना काही म्हणू नका. लय खुदडून मारते. लय डेंजर माणूस आहे मी. हो, माहित आहे. लय डेंजर. आता तुम्ही आवाज बंद करा. हा, माझं डोकं उठवलं का निघायचं. आवाज खाली मारती हो, मारती नाही, थोडा फिरते मी. मला हो, तुम्हाला मारती. आता मारते काय? आता तर रस्त्याने पाणी गेलं मला मारती. हो, तुम्हाला मारती. तू डायरेक्ट टच गोळी तर करून बघ. तुम्हाला जावं नाही आज तुम्हाला बाहेर. थांबव गुन्हाला बाहेर जावं त्या तुम्हाला मी. मारती. हो, मारते. गुन्हाला बाहेर जावं नाही ना. आता तू मेली गड्या आता काऊन पाहिजे. अगं, तुमचं थोडं फिरलंय. मी जागाच सोडली नाही. मला लपायली. आता तू हातच लावून बघ. अहो, जावं नाही रे बघ, गुन्हाला बाहेर. उगाच मार खाऊ नका. तुला प्ले करतो प्ले करतो ते तुम्हाला बाहेर जावं नाही असं. मारती हात लावू नको. मी बाहेर
आता मेली घरात आता तो काहीच खरं नाही. आता तू नुसतं हातात लावून बघ. अगं चांगलं नाही गेलं गुन्ह्याला बाहेर आता तू नुसतं हातात लावून बघ. नुसतं हातात बाहेर का म्हणते का तुम्हाला तुला लय मारलं असतं मी पण हात पुरत नाही म्हणून गपचीप बसलो. काय नाही मार खाऊन घ्यायला स्वतः कष्ट करून तुम्हाला जगवते तेव्हा मारायची हिंमत ठेवते दुश्मनला मारल्या त्यात मारली. दुश्मनच होत तुम्ही 7 जन्माचे दुश्मन काय कामाचं भांडण बदल आजपासून. आता कसलं म्हणतात पुढे रोज पाया पडून सांगते हात जोडून सांगते तेव्हा नाही आलं ध्यानात आता गावात पडल्या बरोबर ध्यानात आले बदल आजपासून. खुश आहे का तू? आता कोणी बायच्या नवऱ्याला दारू सोडल्या मी खुशच होणार ना तुम्ही दारू सोडली तर मी खुश गरम लागेल. लागतंय ग लागतंय तुम्ही नवीन आहे ना तुम्हाला सवय नाही मार खायची एकदा झाली ना सवय मग काय नाही वाटत बघा बदल आजपासून. बस तू खुश तुम्ही दारू सोडली तर मी खुश मी बी खुश. मी बी खुश गरम लागेल गरम लागेल. बदल आजपासून बदल आजपासून. एक जमाना था जब 3 बंदर कहते थे बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो। और एक बंदर है मोबाइल वाला बंदर जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो। और यह बंदर आप सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बर्बाद कर रहा है। सही कहा ना? नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम। मोबाईलचे कवर कधी ओळखलं का तुझं? कुठे आहे तू? पुष्पाचं पिक्चर बघायला जायचं आपल्याला. उरकून देऊ आलो नवीन KTM घेऊन. स्प्लेंडर तर घ्या आधी. हा ना स्प्लेंडर घे म्हणला आधी. अय भाई बुलेट घेऊन आला काय? हा बोल जानू काय करतीस तू? जीवतीस वय तुझं तू कुठल्या बी टायमाला काय पण असतंय. आपल्याला जायचंय मेकअप करून टाकाटक बस आलोच 5 मिनिटात. माझं तर कंबळच मोडलं रे. वाचलं कोणीतरी. माझं तर टकुरच फुटलंय. वाचवा कोणतरी. हे उभा राहण्याची आवश्यकता आहे, बसून घ्या काय. लॉन आला. हॅलो आख्या यायचं का नाही तुला? चाललोय मी त्या कुठं जागरण गोंधळ नाही का बापूराव काळ्याचं? हा त्याला चाललो ही लवकर नाही तर येतील पीस संपल्यावर. नुसतं राहायचं नाही तुला. हा ही लवकर आम्ही मोर थांबतो. हा ठेवू. अरे थांब 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 थांब. अयो ऍक्सिडेंट गाडीचा तर फार उभा झालाय. शेल्फी नंतर काढा रे. पहिले आम्हाला दवाखान्यात पाऊस करा. माझ्या अंगावर वस्तू की काय आधीच फार मरायला वाचवा रे कुणीतरी. माझ्या तर फोटो लय भारी आलाय. थांब इंस्टालाच टाकतो. माझा व्हिडिओ तर एकच नंबर आलाय. फेसबुकला सोडतो. सेल्फी तर लय भारी आली. रांजणगावच्या आवाजावर ग्रुपला सोडतो. मरायला वाचवा रे कुणीतरी. चल दुर्ग्या इथे पुढे नाडी लागतो. पुढे जागरण गोंधळात दिसता रसत राहील. अरे मी तर पुढे थांबलोय. मला पण लय भूक लागली. चल लवकर. अरे तिथं
भाई त्या पडलेल्या जागी मी असायला पाहिजे वडले असते कान फाट्या आणला. आता मी हा फोटो आहे ना इंस्टालाच टाकते आणि मैत्रिणीच्या ग्रुपवरही टाकूया आणि मी हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावते आणि मी फेसबुकला सोडते. चला आपण तर पोलिसला जायचं ॲम्ब्युलन्सला बोलू. नको बाई कशाला ते पोलिसांच्या नाद्यामध्ये लागते. चल आपण इथून निघू. हो चला. थांब आम्हाला दवाखान्यात तरी पोहोच कर. आता मलाच ॲम्ब्युलन्सला फोन करावा लागेल. माझा मोबाईल कुठे गेला रे. हॅलो ॲम्ब्युलन्स या लवकर. आमचा ॲक्सिडेंट झालाय राजनगाव फाट्यावर. या लवकर मरायला लागलोय. टाळा टाळा. ऐका नेमका टाइमवर कोणा फोन आला बरं. अरे बायकोच कोण आहे. हॅलो हॅलो सनी बोल की. हा आय लव्ह यू टू बोल की लवकर. सर्टिफिकेट काढली मग माझं. बाहेर न्या आज चल ठेवू आवरून. हा ठेवू आवरून मी येतोच घरला पेशंटला सोडून. हा बरोबर. हा बोल ना मग. हा बटाट्याची भाजी कर. अगं कारल्याची नाही बटाट्याची. अरे चंदू चाल लवकर नाहीतर इथंच टपकती हे. मरायच्या आत आपल्याला दवाखान्यात सोडून यावं लागेल. नाहीतर पोस्टमॉर्टम नाही डबल काम व्हायचं आपल्या डोसक्याला. हा बापा ठेवतो मी फोन. हॅलो हा ठेव फोन मी कामात आहे. अरे माझा फोन राहिला रे. माझा अरे तू तर कोंड्या पण मरायला लागले ना तरी मोबाईल करतोच होय रे. चल गपचूप. अरे माझा आयफोन आहे राव तो. बाप रे इसे तो बधी कर दी है. हमारी नींद चैन सब चुरा लिया है. भाई साहब अब जरा चैन से सोने तो दो. मैंने तुझको देखा तेरी में दिल फेंका परी तू है दिल की कहना है नजरों का. मैंने तुझको देखा तेरी में दिल फेंका परी तू है दिल की कहना है नजरों का. जाने को कॉम्प्लेक्स दिया है जो भी करती है नशा है तेरा बात है. अरे देवा. अरे काल संध्याकाळी रांजणगाव 1300 बस क्रमांक MH16420 ही बस केळीच्या सालीवरून घसरलेले 4 पलट्या झाल्या व घसरत विहिरीत पडली. परंतु एका गाडीच्या विमानाने चड्डीची नाडी काढून एसटीला बांधून एसटीवर काढली. एका भीषण अपघातामध्ये मुंगी आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला. हत्तीची सोड सेलबार चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल.
रांजणगावात भरणार नवरदेवांच्या बाजार मुलींच्या बापांना सुवर्ण संधी रांजणगावाचे सुप्रसिद्ध वेशभूषाकार नीलभाऊ यांनी नुकताच एका तासात तलवारीने 1000 दाढ्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुकमध्ये नाव नोंदणी झाली. रांजणगावातले सखा पाटील यांचे सुपुत्र सनी सखा पाटील व दगडोजी धोंडोजी पटेल यांचा भीषण अपघात. त्याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया शिळ्या बातम्या ऐकण्यासाठी रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. मुलांनी शांत बसायचं ऐकायला. पोटाला लागली कळ अगोदर पटकी चल नाही तर वाटतच होईल खेळ. पोटाला लागली कळ काढीची घे काढीची घे काढीची घे. झालं काय आबुराव दिसलाच नाही. आबुरावला फोन लावता. आबुराव हॅलो. हा आबुराव बोलतोय काय? हो मी आबुराव बोलताव. इकडून बाबुराव बोलताय. बोला मग. 2 दिवस झालं काही दिसलाच नाही. 2 दिवस झाले कसे गेले कळालंच नाही. मीच तर घरात अरे आंघोळ सुद्धा केली नाही. कसं झालं इकडं ते बी अर्जंट कॉल आलाय म्हणून आलो. तू तर बेकारच आहे रे. मग हा आपला खेळत कसा आहे ते पाटल्याच्या पोराचं कळत नाही. काय झालं रे ते फोनवर बोलता बोलता पडलं ना. अरे लय चोळी झालं बघ. हो तू गेलता भेटायला? नाही सुरत मी बी नाही गेलो. जाऊ मग थोड्या वेळी काय आता जाऊ. पाटलाच्या घरी चहा पाण्याची सोय होईल. अरे तू कुठं बसलाय? अरे ही काय खडकाच्या वेळ आणि तू कुठं बसलाय? या काय माळावर झाडाच्या माग. अरे मोबाईल मध्ये लोकेशन तर तुझं जवळच दाखवत आहे. हा काय इकडे मी? अरे हा दिसला दिसला दिसला. बस खाली धुयादी नाही तो व्हायचा राडा. मुरक लवकर धू रोज पाणी. अरे यंदाची ग्रामपंचायतीची पार्टी आपलीच बसली पाहिजे. पाहिजे तेवढा खर्च होऊ दे. पाण्यासारखा पैसा जाऊ दे. सका पाटील आहे मोठा खर्चाला नाही तोटा. तिचं तिकीट सुद्धा मलाच मिळालं पाहिजे. हेडशॉट चिकन मध्ये गुईया. बाई बाई नाटकात मालिकाच बघायची राहिली. बरं झालं तर काय माझं मन तुझं झालं. हिरोच्या दुसऱ्या बायकोचा तिसरा नवरा परत आलाय. पुढं काय होत येईल कुणास ठाऊक. हेडशॉट चिकन डिनर. सुनबाई ए सुनबाई इकडे ये ग. सासूबाई तुमच्या आवाजामुळे माझी रील चुकली. आता मला ते पुन्हा शूट करावी लागेल. रील बनवते आणि मग येते तिकडं. अरे राम राम पाटील. राम राम पाटील. अरे काय चाललंय या पाटलाच्या घरात? हेडशॉट चिकन डिनर. मागच्या वेळेस पण बसवलंय. यावेळेसचं तिकीट मलाच मिळालं पाहिजे. अगं बाई इथं प्रतिसाद झालं वय. मला तर माहीतच नव्हतं. पाटलाच्या पोराचं हेड गेलंय तरी पोरग हेडशॉटच करायले. सुनबाई तर ड्रिंक्स मध्ये काय
तुमच्याकडे लक्षच नाही. अरे काय चुकलं आमचं? काय चुकलं? आम्ही आल्यापासून पाटील तुम्ही मोबाईलवरच बोलताय, आमच्याकडे तुमचं लक्षच नाही. हे तुमचं पोरगं तुमची फोडून जाईल, फोनमध्येच आहे. पाटील बाय तर भाषा सरकली तरी मोबाईल मध्ये डोकायला. आम्ही आल्यापासून तुमचं सर्वांचं डोकं फोनमध्येच आहे. मग आम्ही मोबाईल वापरा की नाही? अहो तसं नाही पाटील, फोन वापरायची पण काही लिमिट असते. आणि तुम्हाला माहित आहे का पोरगं कसं पडलं? नाही बा. पोरगं गाडी चालवता फोनवर बोलत होतं. एका हातात फोन एका हातात गाडी जाऊन धडकलं त्या माणसाला. काय चालल्या? काय ऐक पाहिजे? अयो सौम्या, सोमबाई, इकडे ये ग. आजपासून सगळ्यांचे मोबाईल बंद. पाटील बाई, आजपासून तुझा पण मोबाईल बंद. तुझ्या मोबाईलवर किती दिवस झाले मी करपलेले भाकरी खातोय. अहो सासरे बुवा, आम्हाला शिकवताना तुम्ही काय करता? तुम्ही फोन 24 तास फोनवर असता की मला शिकवता? अयो पोरांना काय मारता? खरं आहे त्यांचं सारखं कामाला मोबाईल. माणूस काय बोलतो? काहीच नाही, काहीच लक्ष नाही, नुसतं आपलं करतंय. खरंय तुझं. आजपासून माझा मोबाईल बंद म्हणजे बंदच. आता कसं बोललाय पाटील? ठेवा आता दुसऱ्या क्रॉपच्या. तेवढं 4 कप कडक चहा. हो हो, थोडी मालिका पाहायची राहिली तेवढी पाहते आणि मग होते. हेडशॉट चिकन डिनर होईल. बरं झालं, आता एकदा टीव्हीला बनवून घेते. तिकीट मलाच मिळलं पाहिजे. गाडवांवर वाटली गीता, हलता गोंधळ बरा होता. चल भाऊ चबू, जाऊन 2 कप चहा प्यायचा. मोरदेला